सुकलेलं पानं असो किंवा ऑर्गॅनिक कोणतंही मटेरियल असो, त्याचा तुम्ही उपयोग करून तुमच्या बागेमध्ये इतकी सुंदर सोन्यासारखी माती तयार होते. त्याचंच आज तुम्हाला उत्तम उदाहरण देते. बघा आता इथे काही झाडं लावलेले आहे खालच्या बागेमध्ये. वर मोठं झाडं साईडच्या बाजूनं कडुलिंबाचं आहे, आंब्याचं आहे. उन्हाळ्यात भरपूर पानं पडतात किंवा मी जे काही निघतं ना किचन वेस्ट जे काही निघेल तर इथे या कोपऱ्यात आणून टाकत असते. तर आज याचा रिझल्ट बघून मी तर थकीतच झाले, बघून खरंच चकितच झाले. इथे बघा आता हे पॉट हा खराब झालेला लाकडाचा आहे, हा सुद्धा मी इथे टाकलेला आहे. तो सुद्धा हळूहळू मातीमध्ये रुजून राहिला आहे, त्याचा खतामध्ये रूपांतर होत आहे. म्हणजे ऑर्गॅनिक गोष्ट कोणतीही बघा इथे मी तुम्हाला झाडं दाखवले आणि लक्ष वेधून घेतलं ह्या घरट्यांनी. हे आहे शिंपी पक्षी म्हणजे टेलर बर्ड पक्ष्याचं घरटं. तुम्ही बारीक बघितलं तर बघा याच्यात खरंच किती कमाल, किती छान शिवलेलं आहे. म्हणूनच याला शिंपी पक्षी टेलर बर्ड पक्षी असं म्हटलेलंच आहे. कारण तुम्ही बघू शकता याच्यात बारीक बारीक दोऱ्यांनी शिवल्यासारखं सुद्धा दिसत आहे मला. आणि लक्ष वेधून घेतलं होतं. इथेच दरवर्षी तो घरटं करत आहे, 2 वर्ष झालं. आणि इथली माती बघून तर खरंच मला इतका आनंद झाला. हा कोपऱ्यामधली माती मी जेव्हा काढली ना, तर हे रात्रीच्या वेळेस व्हिडिओ काढत होती, पण कचऱ्याचा उपयोग केल्यानंतर काय होते हे मला कळलं. आणि बघा आता मी वर बागेमध्ये आलेले आहे आणि इथे मी काही फुलं तोडत आहे अपराजिताचे. भरपूर फुलं अपराजितावर येत आहे. सर्व फुलं तोडणं आवश्यक आहे नवीन फुलं येण्यासाठी, नाहीतर मग बी तयार होईल आणि फुलांची संख्या कमी होईल. त्याच्यामुळं भरपूर फुलं तोडत राहा. आणि मी तुम्हाला दाखवते दररोज बागेमध्ये आले की खूप फुलं मिळतात. कारण वेल जेवढा मोठा होते तेवढा याला भरपूर प्रमाणात फुलं मिळते. हिरवेगार दिसायला सुद्धा सुंदर वाटते. आता बरेचसे फुलं तोडले होते आणि येता जाताना फुलं तोडत राहते आणि खूप सुंदर फुलं आलेले आहे. पावसामुळे या फुलांची साईज आणि रंग खूप चटकदार होते. आणि इथे बघा अशाच कचऱ्याच्या साहाय्याने उन्हाळ्यामध्ये हे काम केलं होतं मी. भरपूर कुंड्या भरल्या होत्या. जे काही वेस्ट आपल्याला मिळते, सुकलेलं पानं झाडांची मिळते, सुकलेल्या पानांचा तुम्हाला 1 नंबर रिझल्ट मिळते. फक्त तुम्ही हळूहळू हे प्रयत्न करत राहा, कुंड्या भरत राहा. मी तर म्हणेन झाडं लावायच्या आधी कुंड्या भरायला शिका. झाडं भरायच्या आधी जर कुंड्या भरायला आपण शिकलो ना तर आपल्याला खूप सोपं जाते काम आणि ग्रोथ खूप झपाट्याने होते झाडांची. जसे की कचऱ्याच्या साहाय्याने कुंड्या भरणे, हे बरेच व्हिडिओ बनवलेले होते मी. उन्हाळ्यात तर खूप काम केलं होतं हे. पण आताही रिकाम्या कुंड्या अशाच पद्धतीने मी भरत आहे. जे मिळेल ते झाड तुम्ही थोडं वेळाने लावाल तर रिझल्ट अजून जास्त मिळेल. आणि हे काही बी होते बघा असेच निघालेले होते आणि खूप बी निघत आहे बघा आपल्या बागेमध्ये असेच. आता पाऊस पडला की मी सगळे ह्या कॅरी असो काही असो पूर्ण कचऱ्याच्या साहाय्याने भरलेल्या होत्या आणि त्याचा रिझल्ट आता मिळत आहे मला. म्हणून तुम्हाला मी आधीच सांगते पहिले कुंड्या भरा, मग झाडं आणा, मग नंतर झाडं लावा. कारण तोपर्यंत आपलं खत तयार होते अर्ध्यापैकी जास्त आणि ते झाडंसुद्धा त्याच्यामध्ये छान चालतात आणि भरपूर प्रमाणात आपल्या बागेमध्ये ग्रोथ होते. आणि ते बघून जो आनंद होते कचऱ्यामधून जेव्हा आपल्याला कला समजते आणि ती अशी फुलांच्या रूपात येते ना, तेव्हा मात्र आनंद खूप जास्त होते. ह्या सगळ्या ग्रो बॅग असो कुंड्या असो फक्त कचऱ्यांनी भरलेल्या आहे. मातीचा उपयोग खूप कमी केलेला आहे. आणि आता सुकलेलं पानं आता कमी मिळतील, पण उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळाले. तरी आजूबाजूला कोणाच्याकडे असले तर मी म्हणत असते की सुकलेलं पानं जमा करून ठेवा म्हणून, आणि त्याचाच उपयोग करत असते. कारण याचा उत्तम रिझल्ट मला माझ्या बागेमध्ये दिसून येत आहे. तुम्ही पण तुमचा कचरा फेकून न देता खत बनवायला शिका, कुंड्या भरायला शिका. बस एवढंच ह्या व्हिडिओमधून सांगणं आहे. आणि ह्या मोठ्या मोठ्या ग्रो बॅग बघा उन्हाळ्यात ह्यासुद्धा कचऱ्याने भरलेल्या आहे. आणि वर बघा तुम्हाला किती प्रमाणात दिसत असेल. अशा मोठ्या मोठ्या कुंड्या असो बघा. आता हा टब पूर्ण याच्यामध्ये किचन वेस्ट, कचरा, पेपर, कागद सगळ्या पद्धतीचं भरलेलं आहे. आणि या सगळ्या अशाच पद्धतीने भरलेल्या आहे हे सर्व ग्रो बॅग. आणि हेच काम अजून सुरू आहे. आता मात्र याच्यावर थोडी थोडी माती आणून टाकते. आणि जे कचऱ्यापासून माती तयार झालेली आहे किंवा खालच्या बागेमध्ये थोडीशी माती आहे ना, ती आणून आता याच्यावर टाकण्याचं काम सुरू आहे. म्हणजे आता झाडं तर खूप आहे फुलांची लावायची आणि भाज्यासुद्धा लावायचा विचार आहे. पण आता कुंड्या कमी पडते का काय माहिती. कशी वाटली माहिती नक्की सांगा. तुम्ही बी तुमच्या बागेमध्ये असे कामं करा. धन्यवाद.